तुम्ही मला ती गोष्ट सांगितली होती ती मला लिखित स्वरूपात सापडली आहे। काय? हो, कुठे? एका जुन्या बखरीत, आणि त्यामध्ये त्या दक्षिण भैरवी मंदिराचा उल्लेख केलाय। आणि त्याच मंदिरात आपल्याला त्या चेटकिणीला संपवण्याचं रहस्य मिळेल। काय म्हणतेस? हो, आता तुम्हाला काही करायचं असेल ना तर फक्त हे मंदिर शोधायला मदत करा, ज्याने आपण ही लढाई लढू शकू, जिंकू शकू, असं काहीतरी करा प्लीज। माझ्या आजीची गोष्ट लिखित स्वरूपात तुला सापडली, त्यात एक मंदिराचा उल्लेख आणि त्या चिटकिणीचा अंत। सांग मला, काय कुठून सुरुवात करायची आहे? काय काय माहिती हवी तुला मंदिराबद्दल? सांग मला। हां, ते दक्षिण भैरवीचं मंदिर आहे। एक मिनिट, हे बघा, या नकाशामध्ये आम्ही शाबास मंजरी, शाबास। भावनिक डावपेच काम करतायत, शाबास। वाऱ्याची दिशा बदलायची वाट मी कधीच बघत नाही। तो कधी कसा फिरवायचा हे मला चांगलंच माहिती आहे। पण आता अनन्याचा पुढे काय वापर? नाही, अनन्या ही फक्त सुरक्षेसाठी होती। आता पुढच्या चालीसाठी वेदाचा वापर करावा लागेल, कारण मीराला अडकवायचं असेल तर दुसरा पर्याय नाही। तेच योजलंय। आता छोटे मोठे डाव खूप झाले, आता सरळ आघात करायचा। मी बघतेच मीरा आता मूल जन्माला कसं घालत नाही ते। विधी लवकर सुरू कर। आत्या, थांब ना। काय आहे? काय झालं? तू माझ्यावर रागवली आहेस का? नाही, मला जाऊ दे, मला काम आहे। आत्या, थांब ना, आपण थोडा वेळ काहीतरी खेळूया। नाही वेदा, हे बघ, लेटही झालंय, मला कामही आहे, तू झोपून घे। आत्या, लेट झालं ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही, आणि तसं पण मी आज ना तुझ्यासोबतच झोपणार आहे। नाही वेदा, तू माझ्याजवळ नाही झोपायचं, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी झोप तू। तू असं का बोलतेस? आई, आई, बघ ना, आत्या अशी का बोलते? तिला माझ्यासोबत खेळायला सांग ना। काय झालं? काही नाही, तू चल वेदा। आई थांब। आत्या, तुम्ही दोघे एकमेकांशी का बोलत नाहीये? हे बघ वेदा, तू जाऊन झोप, मला पण काम आहे, मी पण जाते। वेदा, चल, बाबा वाट बघतात आपली। ये, आई पण चल, या। अरे आई पण मला सांग ना, काय झालं? या मीरामुळे ना पूर्ण फॅमिली सफर करते।
अथर्व इतका प्रयत्न करतायत खरं, पण ते मंदिर असं इंटरनेटवर सापडेल का? येस. आई सांग ना, तुम्ही दोघे एकमेकांशी का बोलत नाहीये? मी सांगितलं ना तुला, काहीच झालं नाहीये. नाही, मला सांग, मला ऐकायचंय. आई, बबुडी. सांग ना. नाही, मला ऐकायचं, मला ऐकायचं. काय झालं, असं का वागतीस? हा बाबा, हा. आई आणि अनन्या ते एकमेकांशी बोलत नाहीये. काय झालंय? काहीच नाही. मला माहितीये काहीतरी झालंय. तुम्हा सगळ्यांना माहितीये, फक्त तुम्ही मला सांगत नाहीये. अनन्या आत्याचं आणि तुझं भांडण झालंय का? होय, तुला सांगितलं ना, काहीच झालं नाही. आणि जरी झालं असेल तरी घरात छोटी मोठी भांडणं होतात की नाही? आपण भांडतो की नाही? भांडतो ना. ठीक आहे. आणि तुला हवं असेल ना तर मी अनन्या आत्याला विचारतो आणि तुला सांगतो काय झालंय ते नेमकं. ओके मॅडम? नक्की. नक्की. आलीच मोठी. चल झोप आता. ओके. गुड नाईट. गुड नाईट. मला एक मंदिर सापडलंय. काय? दक्षिण भैरवीचं मंदिर आहे का? दक्षिण भैरवी असं नाव नाही आहे. त्या देवीचं नाव दगडी देवी आहे. खूप असं फेमस नाही आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक तर सगळ्या मंदिरांपैकी सगळ्यात जुनं मंदिर आहे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर दक्षिण दिशेला आहे. मग कदाचित तेच ते मंदिर असावं. आपण जाऊन बघायला हवं. ठीक आहे, निघूयात आपण मग. हां. मीरा नाही, अथर्व नको. आपण दोघी जाऊया. तू त्यांना सांग की मी एकटी जाऊन बघून येते. मीरा, हां. जायचं आपण? नाही, नको. म्हणजे आता खूप रात्र झाली आहे ना, आपण उद्या बघूया ना काय करायचं ते. हां. ठीक आहे. पण आय होप हेच ते मंदिर असेल जिथे आपल्याला त्या चिटकणीला मारायचा मार्ग सापडेल.